तर अशा स्वरूपाचा हा नेड पोलरिस 102 नंबरचा सेलेस्ट्रॉनचा हा टेलिस्कोप आहे। या टेलिस्कोपची आता आम्ही काय केलेले आहे, अनबॉक्सिंग केलेली आहे। अशा स्वरूपाचा मोठा बॉक्स आला होता। या बॉक्स मध्ये जवळपास खाली आहे दिवा 7 ते 8 असे छोटे बॉक्सेस होते। अशा स्वरूपाचे बॉक्स अशा प्रकारचे बॉक्स होते। त्या बॉक्स मध्ये हे आम्ही अशी वेगवेगळ्या स्वरूपाचे मॉडेल्स काढलेले। तर आता या ठिकाणी बघा, हा आहे याचा हा ट्रायपॉड आहे। या ट्रायपॉडच्या ठिकाणी खालच्या साईडला असे स्क्रू आहे पहा, त्या स्क्रूच्या मदतीने आपण याला लहान मोठं करू शकतो। जेव्हा याच्या ठिकाणी मोठं केले असतात तर आपण यस हे बघा अशा स्वरूपात त्याला असे केले जातात। त्याचे स्क्रू टाईट करा, स्क्रू टाईट करा या ठिकाणी बघा। यस स्क्रू टाईट करायला विसरू नका। हे झाल्यानंतर बघा या ठिकाणी अशा स्वरूपाचा हा ट्रे आहे बघा। हा ट्रे आहे, हा ट्रे कसा लावला, ट्रेच्या खाली एक स्क्रू आहे बघा। स्क्रूच्या खाली अशा स्वरूपाचा एक हे बघा आपण हा स्क्रू आहे। हा स्क्रू अगर अभी शामिल तो चल मॉर्निंग हो तो भाई का ट्रेनिंग बसला राहून हा अशा स्वरूपाचा की अशा स्वरूपाचा हा ट्रे बघा। हा ट्रे कशासाठी आहे, तर याच्यावरती असं या ठिकाणी एक लेन्स ठेवता येतो। या ठिकाणी अशा स्वरूपाचा एक लेन्स ठेवण्यासाठी हा ट्रे आहे बघा। हा ट्रे या ठिकाणी अशा स्वरूपाचा ठेवायचा आहे ठिकाणी। हा ट्रे या ठिकाणी व्यवस्थित ठेवून खालच्या साईडला ही जे आहे स्क्रू, हा स्क्रू या ठिकाणी वरून आहे। लेन्स याच्यामध्ये आपण ठेवलेले जेवढे काय आपल्यासोबत लेन्स असतील त्याच्यासोबत 4 mm चा लेन्स आहे, हा 8 mm चा लेन्स आहे, हा एक बार्लो आहे आणि त्याच्यानंतर एक 26 mm चा लेन्स आहे। तो 26 mm चा लेन्स या ठिकाणी लावलेला बघा। हे अशा ठिकाणी लावायचे कारण खिशात ठेवायचे नाही। खिशात ठेवल्यानंतर कसं होतं, कधी कधी लक्ष विचलित नसतं, त्यामुळे ठेवल्याला ठेवलं लागतं। हे झालं। त्याच्यानंतर पहा या ठिकाणी हा मी काय केलेलं आहे, याला हे वजन लावलेले। हे वजन कशासाठी आहे, तर त्याचा बॅलन्स व्यवस्थित ठेवण्यासाठी। तो बॅलन्स या ठिकाणी त्याला आपण असं पकडून आपण याला काढू बी शकतो। याला असं ते काढू शकतो। हे बघा असं काढलेले, याला आपण बसू पण मी असं याला असं पुन्हा आपण फिट निकल के हो तो फिक्स नाही पडली त्याला आपण त्याला बसवलेले बघा। याला बसवलं हा जो आहे की नाही, याला आपण याला असं वरती पण येऊ शकतो, खाली पण येऊ शकतो। आता मध्ये ठेवल्यानंतर या स्क्रूला आपल्याला काय करायचं, टाईट करायचं मध्ये, तो मध्ये सेंटरला फिट होतो। आणि त्याच्यानंतर बघा यस या ठिकाणी बघा हे वेगळं निघते। तर या ठिकाणी बघा कसं आहे, हे अशा स्वरूपाचं एक ट्रे आहे आणि हे जो स्क्रू आहेत नाही, ते स्क्रू मी पूर्णपणे काय केले, ढिले केलेले केल्यानंतर या ठिकाणावर जसं रेल्वे गाडी जाते की नाही, तशा या ठिकाणावर अशी लर्निंग करते, ब्लेंडिंग करायची बघा। पूर्ण सेंटरमध्ये घ्यायचं आणि त्यानंतर हे दोन्ही स्क्रू टाईट करा। ते पूर्ण टाईट केले आहेत की नाही छोटं बघा। बघितल्यानंतर हे वजन काढा तुम्ही बघितलेलं आहे, हे वजन काढा बघितलेलं आहे। वजन काढा बघितल्यानंतर बघा आता हे आहे का नाही, हा जो इक्वेटर माउंट आहे, हा माउंट इक्वेटर माउंट आहे का नाही, हा इकडे तिकडे हालत आहे बरोबर। हा हात आहे, त्याच्या खाली कसं आहे बघा, या ठिकाणी स्क्रू आहे। या स्क्रूला मी असं ढिलं करू बघा, या स्क्रूला ढिलं करू हे पूर्णपणे निघले पाहिजे। ते निघले तर बघा हे पूर्णपणे निघले, हे निघले आणि याला पुन्हा आपण याला पुन्हा असं या पद्धतीने आपण खालच्या साईडला फिट करू शकतो। हे पूर्णपणे फिट करू शकतो। फिट केल्यानंतर हे हलणार आहे, तुम्ही थोडंसं ढिलं राहू द्या।
हे झाल्यानंतर पहा हा एक स्क्रू आहे. हा स्क्रू कशासाठी आहे तर हा जो आहे की नाही हा एकदम हलतीवर उभा आहे. याचं मान हे ढिलं करायचं. हे पूर्ण टाईट करायचं असेल म्हणजे हलते की नाही ते हलते नाही याला आपण टाईट केलं असं जर केलं तर हे फिरणार नाही एकदम. हे झालं खालच्या साईडवर तुम्ही फिट करा अशा स्वरूपाचं झालं बरोबर आहे. आता त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक मी स्क्रू लावलेला आहे. या ठिकाणी मी एक स्क्रू लावलेला आहे. हा स्क्रू कसा असतो हा स्क्रू कसा असतो तर बघा हा स्क्रू कसा असतो तर हा टेलिस्कोप आहे. याची आपल्याला काय करायची मान वरती करायची. याची मान आपल्याला वरती करायची. आता आपल्याला कसं आहे याच्या समोरचं कोणती वस्तू दिसेल पण आपल्याला काय करायचं वरची वस्तू दिसत पाहिजे याची मान याची हे खाली करायचंय आणि वरती करायचंय. तर त्यावेळेस काय करता आपल्याला हा जो स्क्रू आहे हा टाईट करा. याला कसं ते बघा वरती मान करा. हे बघा वरती मान करा. हे बघा वरती मान करा बरोबर. या नट बोल्टचं तुम्हाला काम आहे ते इथून वरती होतं. आणि त्यानंतर बघा ही जे हा एक स्क्रू आहे. हा या स्क्रूचं काम काय आहे या स्क्रूचं काय काम आहे ते तुम्हाला मी सांगतो महत्त्वाचं. त्यांचं काम काय आहे बघा. तर याचं काम काय बघा याचं काम हे फिरवण्यात येतं. हे फिरवण्यात येतं एकदा इकडे मान करते नाही तर तिकडे मान करते बघा. आता बघा तुम्ही सगळे ना हे बघा फिरवण्यात येतं. हे मान असं इकडे करते इकडे लवकत आहे आणि पुन्हा असं टाईट केल्यानंतर इकडे मान करायला करते. हे दोन या स्क्रूचं काम आहे. आणि त्याच्यानंतर या स्क्रूचं काम तुम्ही बघितले पाठीमागच्या स्क्रूचं काम बघितले आता समोरच्या स्क्रूचं काम बघितलं. हे जे की नाही बघा या ठिकाणी याचं काम काय बघा अशी मान करते अशी मान करते याला फिरवलं. हे बघा याला फिरवल्याच्यानंतर अशा स्वरूपाचं आणि इकडे फिरवल्याच्यानंतर ते मान अशा स्वरूपाचं करते. हे अशा स्वरूपाचं या 2-3 स्क्रूचं काम आहे. त्याच्यानंतर हे जे आहे बघा या ठिकाणी आहे या ठिकाणी हे आहे आयपीस या ठिकाणी आपण असं टाकलं होतो. हा आहे बघा याला या ठिकाणी लावल्यावर हे ढिलं करावं लागतं. ढिलं करून या ठिकाणी आपल्याला असं ठेवायचं. असं ठेवून याला आपण असं टाईट करू शकतो. टाईट केल्यानंतर या ठिकाणचा एक नट बोल्ट आहे तो काढून आपण या ठिकाणी लेन्स या ठिकाणी टाकू शकतो. ज्यावेळेस चंद्र किंवा कोणतेही प्लॅनेट्स पाहतो त्यावेळेस सर्वात मोठा लेन्स वापर आपल्याला करतात. माझ्याकडे 26 mm चा 8 mm चा 4 mm चा लेन्स आहे. मी 26 mm चा लेन्स या ठिकाणी अगोदर वापरतोय. त्यानंतर 8 mm चा वापरणार आहे. 26 mm च्या लेन्स मधून आपल्याला पूर्ण वस्तू गोल दिसेल आणि आणखी झूम करून पाहिजे असेल तर आपल्याला तो 4 mm चा किंवा 3 mm चा लेन्स वापरावा लागेल. अशा स्वरूपाचा हा मी लेन्स वापरलेला आहे. हे लेन्स वापरल्यानंतर त्यामध्ये फिट केलं आहे. फिट करून याला हा नट बोल्ट फिट करा. हे झाल्यानंतर पुन्हा समोरचं काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे फायडोस्कोप हा फायडोस्कोप आहे. या फायडोस्कोप मध्ये काय लेझर आहे. लेझर मधनं आपल्याला बरोबर समोरची जी वस्तू पाहिजे की नाही त्यावरती तो लेझर ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग हा आपल्याला काय करायचं पाहिल्यानंतर आपल्याला काय करायचं त्याला झूम इन झूम आउट करायचं. झूम इन झूम आउट करते वेळेस काय करायचं अशा स्वरूपाचं हे जे आहे की नाही याला आपण अशा स्वरूपाचं जवळण्या किंवा अशा स्वरूपात झूम इन झूम आउट आपण करू शकतो. या ठिकाणी एक ही इन्स्ट्रक्शनची पॉलिसी दिलेली बघा स्टिकर दिलेली याच्यावरती लिहिलं आहे की जेव्हा सूर्य किंवा सूर्याच्या जवळचं कोणतेही वस्तू तुम्ही पाहायचा प्रयत्न करू नका. त्या ठिकाणची वस्तू जर पाहायचा प्रयत्न केला तर त्यामुळे आपल्या डोळ्याला वगैरे विजावी शक्यता असते. अशा स्वरूपाच्या याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर अशा स्वरूपाचं आहे बघा. याच्यामध्ये असे एक झाकण आहे बघा. हे झाकण काम झाल्यानंतर प्रत्येक लावून ठेवा आणि हे झाकण कधी काढून तुम्ही बघू शकता. तर अशा स्वरूपाचे टेलिस्कोपच्या बाबतीत ही माहिती आहे. हा टेलिस्कोप म्हणजे की पोलरिस सेलेस्ट्रॉन कंपनीचा हा टेलिस्कोप आहे. याच्या सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहेच. थँक्यू.